नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. हा व्हिडिओ सायमल्टेनियसली गौरीनॉमिक्स वरती सुद्धा प्रदर्शित होणार आहे आणि गौरीनॉमिक्सच्या ज्या संचालिका आहेत डॉक्टर गौरी पिंपळे त्या आज आपल्या सोबत आहेत. एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. पंतप्रधानांनी आपल्या सगळ्यांसाठी एक आवाहन केलेलं आहे. हे आवाहन थोडंसं काटकसरीचं आहे. तर त्याचं प्रयोजन काय आणि एक सामान्य नागरिक म्हणून आपलं कर्तव्य काय आहे हे समजून घेण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ करतो आहोत. तर मी एक छोटासा प्रेझेंटेशन बनवलेला आहे. ते तुमच्या सोबत शेअर करते आणि मग गौरीताई आणि मी असे आम्ही दोघे तुमच्याशी त्याच संदर्भाने बोलत राहू. तर मला 1 मिनिट द्या तुम्ही मी शेअर करण्यासाठी म्हणून. आणि राईट. तर हे पंतप्रधानांचं हे आहे, आपल्या अपील आहे आपल्या सगळ्यांसाठी. तर हा गौरीताई, एक आय वुड अपील टू पीपल नॉट टू बाय गोल्ड फॉर वेडिंग्स फॉर 1 इयर असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि अनेक त्याच्यामध्ये त्यांनी दिले की अवर कंट्री डू नॉट हॅव बिग ऑइल वेल्स, पोस्टपोन ट्रॅव्हलिंग अब्रॉड फॉर ॲटलीस्ट 1 इयर, प्रायोरिटाइज वर्क फ्रॉम होम, reduce edible oil consumption for both economic health and personal health. म्हणजे त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की हा आता लग्नाचा हे आहे, सीझन आहे, तर ह्याच्यामध्ये सोनं खरेदीवरती थोडासा रोख लावा. त्यानंतर आपल्याकडे ज्या तेल विहिरी आपण साठा करून ठेवलेला होता, पण तो मर्यादित साठा होता, त्याच्यामुळे पेट्रोलच्या साठ्यावरती परिणाम झालेला आहे. त्यामुळे काही प्रमाणामध्ये आपल्याला बंधनं वर्क फ्रॉम होम ते करायला सांगतायत, जेणेकरून तुमचा रोजचा जो प्रवास आहे घरापासून ऑफिस पर्यंत आणि परत, हा टाळण्याचा प्रयत्न करा असं ते सांगतायत. दुसरं म्हणजे परदेशातला प्रवास हा करू नका, टाळा. कारण त्याच्यासाठी अत्यंत महागडं इंधन वापरलं जातं, तेव्हा त्याच्यावरती पण आपला बंधन पाहिजे. त्याच्यानंतर खाद्य तेल हे कमीत कमी खा. ते दोन्ही गोष्टींसाठी आर्थिक परिस्थिती आपली आणि स्वतःचं आपलं आरोग्य दोन्ही दृष्टिकोनातून हा सल्ला महत्वाचा आहे. त्यानंतर परकीय चलन जे आहे आपलं ते कमीत कमी वापरा. गाड्या वापरू नका. शक्यतोवर एका गाडीमधून जास्त प्रवासी जाऊ शकतील असं बघा, किंवा इलेक्ट्रिक व्हेकल वापरा ज्याच्यामध्ये इंधनाची गरज राहत नाही. त्यानंतर केमिकल फर्टिलायझर, जर का तुम्ही कृत्रिम रासायनिक खतं वापरत असाल तर ती 50% कमी करा त्याचा वापर. सोलर पॉवर्ड इरिगेशन पंप म्हणजे डिझेलचे पंप न वापरता सोलर पॉवर्ड पंप वापरा असं सांगितलेलं आहे. आणि जे भारतामध्ये बनवलं गेलेलं आहे असे प्रॉडक्ट्स ला पसंती द्या, असे एक साधारण त्यांचं आव्हान आहे. तर आपण एकामागून एक ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक राजकीय त्याचा अँगल आहे, तो भाग आपण वेगळा बघू. त्याचा आर्थिक अँगल जो आहे तो आधी आपल्याला गौरीताई समजून सांगणार आहेत आणि मग आपण त्याच्या राजकीय परिणामांकडे जाऊ शकतो. गौरीताई, तुमचं पहिलं भाष्य काय आहे ह्याच्यावरती? नमस्कार. नमस्कार. सगळ्यात पहिली रिएक्शन माझी ही असेल की हे सगळं जे पंतप्रधानांनी केलंय ते आर्थिक दृष्टिकोनातूनच केलेलं आहे. कारण ह्याच्यामध्ये कसं आहे, आता सोनं बघितलं किंवा तेल बघितलं, या दोन्ही गोष्टींचा जो आयात आपल्याला करावी लागते, इम्पोर्ट आहे, तो आपला खूप मोठा आहे. आपल्या संपूर्ण इम्पोर्ट मधला ह्या 2 गोष्टींचा इम्पोर्ट हा सगळ्यात जास्त आहे. तो आयात जास्त असल्यामुळे कसं होतं, आपल्याला त्याच्यासाठी परकीय चलन लागतं. म्हणजे अजूनही बरेचसे व्यवहार हे डॉलरमध्येच होतात. त्यामुळे आपल्याला या गोष्टींसाठी, या गोष्टी खरेदी करण्यासाठी डॉलर्स लागतात. आता हे कमी वापरा किंवा सोनं खरेदी करू नका, ह्याच्या मागचा सांगण्याचा उद्देश हाच आहे की जेणेकरून डॉलर कमी लागतील. डॉलर कमी लागल्यानंतर काय होईल, आता जे रुपयावरती प्रेशर आलेलं आहे, रुपयावर प्रेशर आलेला आहे, रुपया 94-95च्या मध्ये आता सध्या खालीवरती करतोय. तर एक रुपयावरती मिनिट. प्रेशर आलेलं आहे, ते आपल्याला थांबवायचंय. रुपयावर प्रेशर आलंय म्हणजे काय हे सांगू शकाल का? म्हणजे प्रेशर रुपयावर कशामुळे येतं? प्रेशर कशामुळे येतं ते सांगते. की डॉलर आपल्याला जर नसतील आपल्याकडे तर विकत घ्यावे लागतात, किंवा आपल्याकडे फॉरेक्स रिझर्व्ह मधले वापरावे लागतात.
त्याच्यामधले काही वेळेस रुपया वाचवण्यासाठी सेल करावे लागतात. या दोन्ही गोष्टी आत्ता आपल्यासाठी परवडणाऱ्या नाहीत. कारण काय आहे, तर अजून युद्धसदृश्य परिस्थिती किंवा युद्ध जे आहे ते थांबलेलं नाहीये पूर्णपणे. रशिया युक्रेन आपण 4 वर्ष बघतोच आहे. हे इस्रायल इराण आणि अमेरिका इराण जे काय चालू आहे त्याच्यामध्ये थांबलेलं अजिबात नाहीये. रोज कोण ना कोणतरी अटॅक करतच आहे एकमेकांवरती. आणि त्याच्यामध्ये झालंय असं की रिफायनरींवर झालेले जे हल्ले आहेत ते प्रोडक्शन कंटिन्यू म्हणजे नॉर्मलायझेशन मध्ये यायला की नॉर्मल त्यांचं प्रोडक्शन होण्यासाठी किती महिने लागतील किंवा 1-2 वर्षही लागतील असं म्हटलं जात आहे. त्यात रशिया युक्रेन युद्धामुळे रशिया ही स्वतःचं प्रोडक्शन रॅम्प अप करू शकत नाही की रशिया असं म्हणू शकत नाही की मी पटापट तेलाचं प्रोडक्शन वाढवतो आणि तुम्हाला तेल देतो. त्यामुळे तेलाचा जो सप्लाय आहे तो रिस्ट्रिक्टेड झालेला आहे. तो त्या मर्यादित झाल्यामुळे आपल्यालाही तेलाचा साठा आपल्याकडे किती आहे ते बघावं लागतंय. आजच मी ब्लूमबर्गचा एक रिपोर्ट वाचला की त्यांनी म्हटलं होतं डिप्लेटिंग ऑफ ऑइल रिझर्व्ह ऑफ एव्हरी कंट्री म्हणजे सगळ्याच देशांचे ऑइल रिझर्व्ह आहेत ते हळूहळू कमी होत चाललेले आहेत. तर याचा अर्थ भारताचाही तितक्या मोठ्या प्रमाणावर आता राहिलेला नाहीये. नक्की किती आहे ते आपल्याला सरकारला माहिती असेल. तर म्हणजे आत्तापासून आपल्याला सांगितलेलं आहे काळजी घ्या याचा अर्थ आपल्याला कुठेही ऑइल शॉर्टेज किंवा किमती वाढवायला लागू नयेत. आतापर्यंत किमती न वाढवलेल्या आहेत सरकारने वाढवलेल्या नाहीत. त्याच्यामुळे झालंय कसं आपल्या ऑइल कंपन्यांना दर महिन्याला 30,000 कोटी रुपयांचा लॉस होतोय. 30,000 कोटी रुपयांचा लॉस जो आहे तो सरकार स्वतःच्या खर्चातून सहन करतोय. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा थेट परिणाम हा आर्थिक बाबींशी होतो. आणि उद्या रुपया अजून घसरला, रुपयावर प्रेशर आलं अजून घसरला तर आपल्याला जी आयात आहे ती अजून महागात पडेल. आणि या सगळ्याचा परिणाम फिस्कल काय म्हणतो आपण कंट्रोल आणि मॉनिटरी कंट्रोल याच्यावरती होईल. म्हणून आता त्यांनी आवाहन केलंय की तुम्ही अशा अशा मर्यादित गोष्टी वापरा की पेट्रोल डिझेल जास्त खर्च करू नका. जिकडे शक्य आहे तिकडे पब्लिक ट्रान्सपोर्टने जा किंवा जर तुम्ही परदेशी जात असाल तर परदेशी जाणं टाळा. कारण परदेशी जाण्यासाठी काय होतं परकीय चलन लागतं. परत त्या परकीय चलनामध्ये कन्वर्ट करायला लागतं डॉलर असतील किंवा युरो असतील. त्याचाही ताण येतोय रुपयावरती. पण थोडक्यात त्यांचं रुपयावरती येणारा ताण कमी करण्यासाठी हे सगळे प्रयत्न आहेत की जेणेकरून रुपया स्थिर राहील आणि देशाला फार मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जाणार नाही. आता बाकीच्या देशांचं बघितलं तर त्यांच्याकडचे ऑइल रिझर्व्ह संपत आलेत. बाकीच्या देशांनी त्यांचे दरही वाढवलेले आहेत पेट्रोल डिझेल आणि बाकीच्या सगळ्या पेट्रोलियम प्रोडक्टचे. त्याच्यामुळे झालं असं त्यांच्याकडचा महागाई दर वाढतोय. बाकीच्या गोष्टींवरती इफेक्ट होतोय. लोकांचे बजेट आहेत जे मंथली बजेट आपण म्हणतो त्याच्यावरती परिणाम व्हायला लागलाय. भारतात अजून या कुठल्याही गोष्टींवर परिणाम झालेला नाहीये. म्हणून फक्त पंतप्रधान आवाहन करतायत की तुम्ही काही काळासाठी हे थांबवा की वर्षभर सोनं खरेदी करू नका. याचा दुसरा अर्थ असा आहे कदाचित हे जे युद्ध आहे ते वर्षभरासाठी लांबलं जाईल. हॉर्मुझ जे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आहे त्याची कोंडी इराणने केलेली आहे. इराण ते अजिबात सोडवायला तयार नाहीये किंवा इराण त्याच्यावरती कुठलाही काय म्हणतो आपण पर्याय सुचवायला तयार नाही किंवा काही उपाययोजना करत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये आपण दुसऱ्या देशांवर जर तेलासाठी अवलंबून आहोत तर आपल्याच नागरिकांना हे आवाहन केलेलं उत्तम आहे की देशाची आर्थिक परिस्थिती चांगली राहण्यासाठी तुम्ही स्वतःवरती कंट्रोल करा असं मला वाटतं. कसं आहे की दोन गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. एक म्हणजे आपल्याकडे जे डॉलर आहेत परकीय चलनाचा जो साठा आहे तो त्याचा जो सर्वात मोठा हिस्सा असतो तो पेट्रोलसाठी वापरला जातो. म्हणजे खनिज तेल आयात करण्यासाठी वापरला जातो. आणि सोन्याची आयात सुद्धा भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होत असते. कारण आपल्याकडे सोनं आपण बनत नाही. आपल्या खाणी ज्या आहेत त्या सगळ्या थंडावलेल्या आहेत. आता त्याच्यातून आपल्याला सोनं फारसं मिळत नाही. मग हा जर का खनिज तेलाचा आयात आतापर्यंत आपण तशीच करत आलोय बघा. 30,000 कोटीचं जे त्यांनी सांगितलं ते दर महिन्याचं आहे. जर आपण म्हटलं की 28 फेब्रुवारी पासून आजपर्यंत म्हणजे जवळ-जवळ 2 महिने होत आलेले आहेत या संकटाला. आणि ह्या 2 महिन्यात हां, म्हणजे 1.5 महिना झालाय असं समजू आपण. तर या 1.5 महिन्यामध्ये ही झीज जी आहे ती सरकारने सोसलेली आहे. आता 2 प्रकारे इतर जगामध्ये गौरी त्यांनी सांगितलं तसं तेलाचे भाव त्यांनी वाढवून टाकले. वाढवून टाकले की काय होतं समजा आज ₹100 पेट्रोल आहे ते तुम्हाला 200 ने करून टाकलं समजा सरकारने. तर तुमचा खप जो आहे तो डेफिनेटली तुम्हीच कमी कराल कारण तुम्हालाच ते परवडणार नाही. मग तुम्ही विचार कराल की बाबा नाही मला
ही काही अनावश्यक आहे हे मी टाळतो करायचं. असं जर का करायचं नसेल म्हणजे भाववाढ न करता जर का पेट्रोलची खपत कमी करायची असेल तर मग आपल्यावरती संयम पाहिजे. आणि तो संयम जर का हवा असेल तर तुम्हाला घरून काम करा असा सल्ला त्यांनी दिलेला आहे. सोनं खरेदी करू नका हा सल्ला दिलेला आहे. कारण सोनं आज खरेदी कराल तर आपल्याला खूप जास्त दराने डॉलर विकत घ्यावा लागेल त्याच्यासाठी. हे जे सांगितलंय की परदेशामध्ये जाऊ नका तेही त्यांनी सांगितलं. परकीय चलन लागतं त्याला आणि दुसरं असं की फ्युएल लागतं. म्हणजे जेट फ्युएल ज्याला म्हणतो ते भारतामध्येच होतं म्हणजे प्रोसेसिंग त्याचं. पण तरी सुद्धा त्याचे भाव वाढल्यामुळे परदेशी प्रवास जो आहे हा महाग होणार आहे. म्हणजे तिकीट महाग होणार आहे एवढं नाही, पण तुम्ही जिथे जाल तिथे सुद्धा हॉटेलचे दर सगळे वाढलेले असतील. त्यामुळे तुम्हाला जर का आधी 1,00,000 रुपयामध्ये हा प्रवास होणार असेल, तर आज कदाचित त्याला 1,30,000 किंवा 40,000 तुम्हाला भरायला लागणार आहेत. तुमच्याकडे कदाचित पैसे असू शकतात, पण देशाकडे ते परकीय चलन नाहीये तुम्हाला देण्यासाठी. हा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यातला. आणि गाड्या वापरू नका फारशा. एक गाडीतून ऑफिसला जात असाल तर 4-4 जण हे करा. हे सगळं का सांगितलं जातंय मला असं वाटतं आणि सर्वात महत्वाचा केमिकल फर्टिलायझर्सवरती आहे. कारण केवळ खनिज तेलाचं महागलंय असं नाहीये आणि त्याची आता टंचाई तयार झालेली आहे, लक्षात घ्या. महागाई वेगळी आणि टंचाई वेगळी. पण नॅचरल गॅस ज्याला आपण म्हणतो तो फक्त गल्फमधून आपल्याकडे येत होता आजपर्यंत. आपण आता अन्य देशांकडून तो घ्यायचा प्रयत्न करतोय. पण तरी सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा हॉटेलवाल्यांना हा गॅस मिळणं किती कठीण झालेलं होतं ते. तेव्हा पंतप्रधानांनी पहिले 1.5 महिना हाच प्रयत्न केला की घरगुती गॅस जो आहे तो तरी निदान त्याचा पुरवठा सुरळीत राहावा म्हणून. तेव्हा तिथे सुद्धा आपल्याला काहीतरी करायला लागणार आहे. घरामध्ये 4 पदार्थ चमचमीत करण्यापेक्षा सोपे साधे पदार्थ जर का केलेत तर गॅस सुद्धा वाचेल, तुमचाही वाचेल आणि देशासाठी ते खूप मोठं होईल. पण तो गॅस जो असतो त्याच्यातून खतं निर्मिती होते आणि ही खतं जर का आता मान्सूनचा पिरियड आहे. मान्सून येताना शेतकऱ्यांना खतं लागणार आहेत आणि त्यांना जर का चढ्या भावाने घ्यायला लागली किंवा त्याची टंचाई झाली, तर अखेर देशामध्ये शेतीचं उत्पादन जे आहे ते कमी होईल. हा मोठा इशारा आहे. म्हणजे अन्नाची उपलब्धता ही सुद्धा क्वेश्चनेबल होऊन जाईल आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की खत जर का एरवी तुम्ही 1 किलो वापरत असाल तर आता 500 ग्रॅमच वापरा. हा जो सल्ला दिलेला आहे मोदी सरकारने हा अत्यंत महत्वाचा आहे. शिवाय जे शेतीसाठी डिझेल पंप वापरतात त्याच्याऐवजी सोलर वीज वापरण्याचा प्रयत्न करा हेही सांगितलं गेलेलं आहे. तर हे सगळं जे आहे ते गौरीताई म्हणतात ते त्याचे राजकीय परिणाम किती भीषण आहेत हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. एक म्हणजे 1.5 महिना सरकारने कळ सोसलेली आहे म्हणजे देशासाठी आपल्याला आता काहीतरी करायची वेळ आलेली आहे नागरिक म्हणून. सरकारने त्याचं काम केलेलं आहे. 1.5 महिना त्यांनी कळ सोसली. अंदाज होता कदाचित की युद्ध थांबून जाईल, परंतु ते आता थांबताना दिसत नाही म्हटल्यानंतर नागरिकांना पुढे यायला पाहिजे. संपूर्ण जगामधले नागरिक ऑलरेडी पुढे येऊन ह्या गोष्टी करतायत. आता भारतातल्या लोकांना सुद्धा आपला वाटा जो आहे तो उचलण्याची गरज आहे. तुम्ही म्हणाल की 100 लोक आहेत त्याच्यातले 5 जे ऐदी आणि ऐषारामी आहेत ते तर काय ऐकणार नाहीये. ते तसंच उरलेल्या 95 लोकांनी कशाला हा सगळा त्रास सहन करायचा? प्रश्न म्हणून बरोबर आहे, पण असे प्रश्न जे आहेत ते तुमचा सीमेवरचा सैनिक आहे ना, तो कधी नाही विचारत मित्रांनो. तो देशाच्या रक्षणासाठी कायम तिथे उभा आहे आणि त्या सैनिकाला सुद्धा हे पेट्रोल, डिझेल सगळं लागतं लक्षात घ्या. संरक्षणासाठी तुम्ही जो 60 दिवसांचा साठा करून ठेवता म्हणता ना, तो साठा आता कदाचित जितका त्याचा खप झाला असेल तो परत आणावा लागेल आणि तो परत आणताना चढ्या भावाने सरकारला आणायचा आहे. तेव्हा पहिलं जे काम आहे ते देशाच्या सीमांकडे आपल्याला संरक्षणासाठी म्हणून ह्या दोन्ही गोष्टींची जी गरज आहे ती आपल्याला पुरी करायची आहे. त्यानंतर तुमच्या माझ्या घरामध्ये चूल पेटणार का नाही, तुम्ही घरातून काम करणार का नाही हे प्रश्न येणार आहेत. एकंदरीतच ही ज्याला म्हणतो आम्ही की या पिढीने युद्ध फारसं बघितलं नाहीये दीर्घ चाललेलं.
आमच्या वेळेला आम्ही बांगलादेशचं युद्ध बघितलं 71 सालचं, त्याच्या आधीचं 65चं पण बघितलं. पण त्यावेळेला अगदी रेशनिंग करावं लागलेलं होतं. तांदूळ, गहू सुद्धा रेशन करावे लागले होते सरकारला. निदान ती परिस्थिती आज नाहीये, पण हा जर का फर्टिलायझर्सचा हिट आला समजा त्याच्यावरती आणि शेती उत्पादन कमी झाली तर कदाचित आपल्याला ते सुद्धा पंतप्रधान सांगण्याची शक्यता आहे. कारण असं म्हटलं जातंय की गॅस फील्ड्स जी आहेत ती एकदा बंद पडली की ती परत म्हणजे अगदी आत्ताच्या क्षणी युद्ध थांबलंय असं तुम्ही म्हणलात तरी त्या फॅक्टऱ्या सुरू होऊन सप्लाय सुरळीत होण्यासाठी आणखी काही महिने जातील. तेव्हा हे सगळं आपल्याला तारून न्यायचं आहे. ह्याचे निगेटिव्ह परिणाम जे आहेत गौरीताई काही आपल्याला सोसावे लागतील का नागरिकांना याच्या व्यतिरिक्त? आता सध्या तरी तसं काही दिसत नाहीये. जेवढी काळजी सरकारने आपल्या घेतलेली आहे. पण आता हे असंच चालू राहिलं आणि संपूर्ण जगात म्हणतायत इकॉनॉमिक क्रायसिस आहे म्हटल्यानंतर पुढे कसं काय होणार आहे माहित नाही. पण आपल्याला सांगितलेलं आहे एवढी काळजी घ्या, तर एक देशाचे नागरिक म्हणून आपल्याला ह्या गोष्टी खूप सोप्या आहेत ज्या पालन करण्यासाठी आहेत. त्या बरोबर आपण आहे. सहज करू शकतो. कारण जेव्हा आपल्याकडे व्यापारामध्ये बार्टर सिस्टम मध्ये आपला व्यापार होता, एक्सपोर्ट होत होतं, तेव्हा तिकडून सोनं येत होतं, तेव्हा आपल्या पूर्वजांना कोणी सोनं घेऊ नका नाही सांगितलं. आता जेव्हा करन्सीमध्ये ट्रान्झॅक्शन होत आहे, तेव्हा सोनं आपण जे इम्पोर्ट करतो ते खरेदी करताना आपल्यावरती रुपयावरती प्रेशर येतं. त्यामुळे मला वाटते आतापर्यंत पहिल्यांदाच सांगितलं असेल की तुम्ही आता सध्यापुरतं सोन्याची खरेदी थांबवा म्हणून. त्याचं कारण आपल्याला जास्त आर्थिक जर सोसावी लागू नये. कारण मग एकदा भाववाढ सुरू झाली की मग त्याचा कसं होणार, कॅस्केडिंग इफेक्ट होणार. सगळ्या वस्तूंचे भाव वाढवायला लागणार. आतापर्यंत हे थांबलेलं आहे आणि त्याच्यासाठीच मोदी सरकार प्रयत्न करत आहे. तुम्ही सैनिकाचं उदाहरण दिलं ते मला खूप आवडलं. आणि कालच्या भाषणामध्ये पंतप्रधान म्हणाले पण की देशभक्ती म्हणजे फक्त शहीद होणं नाही, तर देशासाठी चांगलं जगणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, देशाप्रती आदर राखून. तर मला वाटतं एक भारतीय म्हणून एक कर्तव्य आहे ते पंतप्रधानांनी सांगितलेले जास्तीत जास्त मुद्दे आपण पाळावेत. तसं बघायला गेलं तर भारतीय पारंपरिक ज्या पाककृती आहेत त्याच्यासाठी तेल विशेष लागत नाही. त्याच्यामुळे कुकिंग ऑइलही आपण वाचवू शकतो. जास्त आपण चमचमीत पदार्थ नाही बनवले, रोजचं जेवण जे आहे ते. तर नक्कीच आपण भारतासाठी भारताच्या चांगलं होण्यासाठी आपण सहकार्य करू, एवढं आपण नक्की. एक लक्षात घ्या की आपला देश आहे ना तो दर महिन्याला आपल्या समाजामधली जी गरीब माणसं आहेत त्यांना आपण शिधा देतो आहे ना. 2 रुपये किलोने तांदूळ गहू सरकार देत आहे. आपल्या सगळ्यांना डाळी लागतात कारण डाळीशिवाय तर भारतीय माणसाचं जेवण पुरं होत नाही. त्यातल्या अनेक गोष्टी आयात करायला लागतात आपल्याला, तुम्हाला माहिती असेल. आणि कारण आपल्या देशामध्ये डाळींचं उत्पादन तेवढं होत नाही जितकी आपल्याला खाणारी तोंड आहेत. तेव्हा ते जर का आयात करायचं झालं आणि आज मी जे म्हणते आहे की ही जी फर्टिलायझर्स आहेत ती फर्टिलायझर्स ही केवळ भारतामध्ये त्याचा तुटवडा नाही होणार आहे, सगळ्या जगामध्ये तुटवडा होणार आहे, हे लक्षात घ्या. तो जगामध्ये पूर्ण तुटवडा जर का झाला तर जिथून आपण आयात करत होतो या गोष्टी ती आयात सुद्धा अफेक्ट होईल. त्याच्यामध्ये तेलबिया सुद्धा येतात. पंतप्रधान ज्यावेळेला आपल्याला खाद्यतेलाचं सांगतात तेव्हा तेलबियांची आयात सुद्धा कदाचित कमी होऊ शकेल आणि म्हणून ते आजपासून तुम्हाला सांगतायत की या गोष्टी टाळायचा प्रयत्न करा. मला वाटतं आपण नागरिक म्हणून आपला वाटा जो आहे तो वाटा उचलायला पाहिजे आणि हा आपला सहभाग जो आहे तो देश एका अत्यंत बिकट परिस्थितीतून जात असताना तो काय करतो, मी कशाला हे करू, हे प्रश्न विचारायची ही वेळ नाही. ही वेळ संपली, ही बिकट परिस्थिती संपली की त्यांना त्यांच्या शेंड्या पकडा किंवा आता सुद्धा सरकारला पकडू देत. जे कोणी ऐकत नसतील, ज्यांना टाळता येण्यासारखं असून जे टाळत नसतील त्यांच्याकडून जबाब घेण्याची गरज आहे ही मी गोष्ट मान्य करते. पण ते करत नाहीत म्हणून मी करणार नाही असं कृपया करू नका. हे आमचं आवाहन आहे आणि मला वाटतं ते देशासाठी म्हणून एवढी कळ आपण सोसायला पाहिजे. सरकारने 1.5 महिना कळ सोसली आहे. हे सगळं आपल्याला सांगण्यासाठी. जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हाच तुम्हाला आठवत असेल मोदींनी सर्व पक्षांचे जे कोणी मुख्यमंत्री आहेत त्या सगळ्यांची बैठक घेऊन त्यांना हे सगळं
सांगितलेलं होतं की कदाचित ही परिस्थिती येऊ शकते, त्यामुळे सर्व राज्यांनी त्याची कदाचित तयारी सुद्धा केलेली असेल. आता मोदींनी जाहीर आवाहन केलेलं आहे, तेव्हा अर्थातच 6 आठवड्यात परिस्थिती आणखी बिकट झालेली असणार आहे. सरकारने अजूनही आकडेवारी प्रसिद्ध केलेली नाहीये, परंतु जसजसा काळ जाईल आणि युद्ध थांबलं नाही तर मात्र हे सगळं सरकारला आपल्याला उघड करून सांगायला लागणार. त्याच्यामध्ये मोदींना देश चालवता येत नाही, बघा असमर्थ आहेत. हे युद्ध काही मोदींनी सुरू नाही केलेलं. मोदींनी त्याच्यामध्ये ते थांबवण्यासाठी सुद्धा मदत केलेली आहे आणि आपल्या देशामध्ये निदान माल इथे पोचावा, टंचाई होऊ नये ह्याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. ज्या गोष्टी त्यांच्या हातात नाही त्याच्यासाठी त्यांच्यावरती दोषारोप करणं हे मला फार लागेल, माझ्या मनाला तरी लागेल, आहे की नाही गौरीताई? नक्की नक्की, कारण ते पूर्णपणे प्रयत्न करतायत भारतीय नागरिकांना सगळ्या गोष्टींचा सप्लाय व्यवस्थित आणि वेळेवर व्हावा याच्यासाठी. खरंय. टंचाई कुठेही उगाच दिसून आलेली नाहीये. तर उडवण्यात अर्थ नाही. बघा केंद्रीय मंत्री कसे 4 मंत्री एका ठिकाणी जातात, ते 4-4 विमानं घेऊन जातायत वगैरे. मोदी जेव्हा तुम्हाला सांगतात ना, त्याच्या आधी त्यांची मंत्रिमंडळाची ऑस्टेरिटी मेजर्स त्यांनी ऑलरेडी इम्प्लिमेंट केलेली असतील, हे मी खात्रीपूर्वक सांगते. आणि ते सुद्धा तुम्हाला सवडीने जे काय आहे ते आपल्यापर्यंत ही बातमी येईल याची मला खात्री आहे. तेव्हा मला वाटतं हा आपण एपिसोड संपवू शकतो का आता? हो हो, अगदी अगदी. पुन्हा एकदा आवाहन करते सगळ्यांनी, पंतप्रधानांनी सांगितलंय त्याप्रमाणे काटकसरीने राहण्याचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ जो आहे तो दोन्ही चॅनेलवरती तुम्हाला बघायला मिळेल. दोन्हीकडे तुम्हाला लिंक शेअर करायचे, व्हिडिओला लाईक करायचंय आणि सबस्क्राईब पण करायचंय. मला खूप आनंद होतो की अनेक जण खूप उत्साहाने तुमचे व्हिडिओ खूप छान होतायत म्हणून फीडबॅक देतायत आणि तो फीडबॅक आमच्यासाठी सुद्धा खूप उत्साहवर्धक आहे. तेव्हा जरूर लिहित राहा आणि तुमचा प्रतिसाद आम्हाला कळू देत. आज गौरीताईंनी वेळ काढला आणि आपल्यासाठी त्या आल्या चॅनेलवरती, यासाठी त्यांचे खास आभार मानते आणि रजा घेते. नमस्कार. धन्यवाद.